हॅलो, वेलकम बॅक. ही स्टोरी आहे माझ्या पहिल्या हिमाचलच्या प्रवासाची. सो आम्ही सुरुवात केली फक्त प्लॅनिंग करण्यापासनं. 3 महिने जवळजवळ प्लॅनिंग केलं, सेव्हिंग केलं आणि फायनली एप्रिलमध्ये हिमाचलला जायचं फायनलाइज केलं. सो पुण्यापासून दिल्लीपर्यंत साधारण 36 तासाचा ट्रेनचा प्रवास केला आणि आलो दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनवरती. तिथनं एक दिवस सकाळी पोचलो होतो स्टेशनला. सो तिथनं एक दिवस दिल्ली बघितली. संध्याकाळची बस होती दिल्ली टू कसोल, डायरेक्ट बस होती. ओके, अपेरेंटली ती बस कॅन्सल झाली कारण कसोलमध्ये डायरेक्टली जाता येत नव्हतं. तिथे लँडस्लाईड्स आणि असं काय काय झाल्यामुळे भुंतरपर्यंत जाणारी एक दुसरी बस आम्हाला मिळाली. सो मजनुका टीलापासून रात्री निघून ओव्हरनाईट सेमी स्लीपर बसने आम्ही भुंतरपर्यंत गेलो ना. भुंतरपासनं एक रस्ता, म्हणजे इथे भुंतर असेल तर एक रस्ता कुलू मनालीला जातो आणि एक रस्ता जरी कसोल असं करत भुंतर टू जरीपर्यंत जाणारी एक बस होती लोकल, म्हणजे ती आम्ही घेतली आणि मग जरीपासनं शेअर कॅब करून आम्ही कसोलपर्यंत पोचलो. कसोलमध्ये गेल्यावरती अजून 1 किलोमीटरचा वॉक वरती करून आम्ही पायरेट्स ऑफ पार्वती नावाच्या कॅफेमध्ये राहायला गेलो. मस्त वुडन स्ट्रक्चर आहे घराचं, म्हणजे ती अख्खी बिल्डिंगच खूप जुनी असावी असं मला वाटतं आणि आता त्यांनी ते रिफर्बिश करून त्याचं कॅफेत रूपांतर केलं आहे. सो आम्ही तिथपर्यंत गेलो आणि तिथे एक दिवस राहिलो. तर हा सगळा जो एरिया आहे कसोल, मलाना, कलगा, हा सगळा जास्तीत जास्त लेट्स से रेव पार्टीज आणि म्युझिक आणि चरस, गांजा अशा गोष्टींसाठी फेमस आहे. म्हणजे लिटरली आम्हाला रस्त्यावरती तिथे दिसत होतं वीड. सो इफ यू आर दॅट टाईप ऑफ पर्सन, ह्या एरियामध्ये तुम्हाला कुठल्याही कॅफेत गेलात तरी इक्वली सेम टाईप ऑफ म्युझिक आणि सेम टाईप ऑफ व्हाईब मिळू शकतं. पायरेट्स ऑफ पार्वतीमध्ये जेवण काय एवढं खास नव्हतं, पण स्टे मस्त होता. तिथे गिझर वगैरे असतो, गरम पाणी सगळीकडे असतं. तिथनं मग आम्ही गेलो छलाल वॉकला. सो बॅक साईड ऑफ पायरेट्स ऑफ पार्वती टेक्स यू डाऊन टुवर्ड्स अ वॉक. पार्वती रिव्हरच्या काठावरनं आपल्याला जाता येतं. तिथे सुद्धा खूप कॅफेज आहेत, म्हणजे तुम्हाला तिथे थांबून ब्रेकफास्ट करायचा असेल किंवा असं तर खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता. फक्त गंमत अशी आहे की अख्खा वॉक एक जंगलातनं जातो. ओके, समोर बघितलं, वरती बघितलं की छान झाड, छान डोंगर, वा 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 सगळं छान. खाली बघितलं की सगळा कचरा आहे, विच इज व्हेरी, मला फार चिडचिड झाली त्या अख्ख्या प्रसंगाने. कारण तिथे लिटरली कानाकोपऱ्याला कॅफेज आहेत, कचरापेट्या आहेत, पण लोकांना नाही खाऊन असं टाकायचं. तिथे काही बघायचं नाही की कचरापेटीत टाकू शकतोय, कचरा गोळा करू शकतोय, काहीही नाही. लिटरली अख्खा रस्ताभर आम्हाला कचरा 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 असं दिसत गेलं. रिव्हरमध्ये थँकफुली कोणी कचरा टाकला नव्हता, और मे बी त्यांनी तो साफ केला असेल. पण रिव्हरचं पाणी एकदम छान होतं, म्हणजे नदी वा. डोंगरावर फिरायला वगैरे गेलो की कसं छान दगड घेऊन येतो ना, की हा दगड किती छान आहे असं. तिथे अख्खी नदी ऑफ छान दगड, म्हणजे तुम्ही बघाल तिथे छान 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 दगड होते. मला इतकं मस्त वाटलं. तिथल्या दगडावर तुम्ही बसून टाइमपास करू शकता. तुम्ही खाणं आणलं असेल सोबत, इट्स लाईक अ पिकनिक स्पॉट काइंड ऑफ अ थिंग. सो ते खूप सुंदर आहे म्हणजे. पण या प्लीज एखादी बाटली कॅरी करा पाण्याची, सतत पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यापेक्षा, कारण तिथे लिटरली प्युरिफायरचं तुम्हाला म्हणजे त्रास होत असेल अगदी, तर प्युरिफायरचं पाणी प्रत्येक कॅफेमध्ये अवेलेबल आहे. नॅचरल वॉटर, टॅप वॉटर सुद्धा इतकं स्वच्छ असतं तिथे. सो ट्राय टू अवॉइड दीज थिंग्स, म्हणजे एक्स्ट्रा कचरा करायची काहीच गरज नाही आणि एस्पेशली तो रस्त्यावर टाकायची काही गरज नाही आहे. परत येताना सुद्धा लेट्स से नदीच्या 2 बाजू आहेत, राईट. सो एक मार्केट साईडवरनं जाते आणि एक गावातनं जाते. सो तिथे तुम्हाला त्यांचं राहणीमान, शेतं वगैरे सगळं बघायला मिळेल आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, कारण खूप सिम्पलिस्टिक राहणीमानाची खरं तर ती लोकं आहेत. आणि आपण तिथे जाऊन जो काही दंगा करतो तो त्याला अगदी कॉन्ट्रास्ट वाटतो मला, म्हणजे इट्स जस्ट वियर्ड. एनिवे, वी स्टेड देअर फॉर
1 नाईट आणि तिथनं मग खीरगंगाचा ट्रेक करायला जायचं होतं आम्हाला. सो खीरगंगाला जाणारे पण 2 मार्ग आहेत. सो कसोलवरनं परत बस जात नव्हती, सो आम्ही शेअर कॅब केली. एक सुंदर कपल तिथे आम्हाला भेटलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की कसोलच्या टुरिस्ट म्हणजे जिथे तुम्ही बस ट्रेन बुक करू शकता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅग्स पण ठेवू शकता. 20 रुपीज पर डेला तुम्ही त्या बॅग्स तिथे ठेवू शकता आणि नंतर कलेक्ट करू शकता परत. म्हणजे सो आमच्यासाठी खूप सोपं झालं कारण आमच्याकडे 2 बॅग्स होत्या, एक 13 kgची आणि एक 7 kgची. सो आम्ही त्यातलं सामान हलवलं आणि एक साधारण 5 ते 7 किलोची बॅग सोबत घेतली आणि एक बॅग तिथे ठेवली आणि परत शेअर कॅब करून आम्ही पुलगा डॅमच्या इथे पोचलो. सो पुलगा डॅम, परत इमॅजिन की हा पुलगा डॅम आहे. आपण कसोलवरनं म्हणजे इकडून असे येतो, इकडनं जाणारा रस्ता आहे तो तोष नावाच्या गावाकडे जातो आणि तिथनं एक रस्ता आहे खीरगंगाला जायला आणि ह्या साईडने एक रस्ता आहे जिथे कलगा नावाचं गाव लागतं आणि तिथनं परत पुढे चालत गेल्यावरती खीरगंगाला पोचतं. दोन्ही रस्ते खीरगंगाला पोचतात, पण हा रस्ता आहे तो जंगलातनं झाडातनं डोंगर चढत जातो आणि हा रस्ता आहे तो डोंगराच्या एजवरनं 2-3 गावं क्रॉस करून मग खीरगंगाला जातो. ॲक्च्युली हा रस्ता थोडा लांब आहे, पण आम्ही ह्या रस्त्याने गेलो कारण आमच्यासोबत जे कपल होतं त्यांनी आधी तो रस्ता केला होता. सो विदाऊट गाईड आम्ही जात होतो. सो इट्स जस्ट सेफर टू हॅव पीपल अराउंड यू, एस्पेशली वेन यू आर गोईंग. असं डोंगरातनं झाडांमधनं जाताना कोणीतरी सोबत असलेलं बरं असतं. सो आम्ही त्यांच्यासोबत गेलो. सो ते क्रॉस करत करत मस्त जंगलातनं जात आम्ही फायनली खीरगंगाला पोचलो. आता आमच्याकडे बॅग होती आणि आम्ही मध्ये थांबत गेलो होतो, त्यामुळे साधारण 6 तास लागले वरती जायला. बट इट वॉज वर्थ इट. आणि पहिल्यांदा आयुष्यात मी बर्फ बघितला आणि तो असा म्हणजे देर वॉज प्लेंटी ऑफ स्नो, म्हणजे तुम्ही त्याच्यात खेळू शकता एवढा बर्फ नक्कीच तिथे होता. वरती पोचल्यावरती खूप चॉईसेस आहेत कॅम्पिंगचे, म्हणजे तिथे टेंट्स आहेत मोस्टली. वुडन कॉटेजेस किंवा असं काही अजून झालं नाही आहे, पण त्या टेंटमध्ये तुम्ही साधारण 500 ते किंवा 400 ते 700च्या रेंजमध्ये पर पर्सन तुम्ही तिथे राहू शकता. त्यात तुमचं ब्रेकफास्ट, डिनर आणि स्टे असं सगळं इन्क्लुडेड आहे. ओके, 2 वेळचं जेवण बेसिकली आणि स्टे असं ते तुम्हाला देतात. आम्ही लोटस कॅम्प नावाच्या ठिकाणी राहिलो होतो. खूप मस्त सिस्टीम, म्हणजे चांगला टेंट होता, वेल मेंटेन्ड गोष्टी होत्या, भरपूर ब्लँकेट्स होती. सो रात्री जेव्हा -3 डिग्रीपर्यंत गेलं होतं वातावरण तेव्हा पण आम्हाला व्यवस्थित झोपता आलं. म्हणजे तिथे ॲक्च्युली पार्वती कुंड म्हणजे गरम पाण्याचं हॉट स्प्रिंग वॉटरचा कुंड असायचा, पण ऑब्व्हियसली टुरिस्टनी येऊन तिथे स्विमिंग पूलसारखा त्याचा वापर केल्यामुळे आणि खूप घाण केल्यामुळे त्यांनी तो आता हलवला आहे आणि शॉवरसारखी सिस्टीम तयार केली. म्हणजे ते गरम पाणी बेसिकली शॉवर थ्रू ते चॅनलाइज करतात आणि मुलींसाठी वेगळे 2 भाग आहेत जिथे तुम्ही शॉवर घेऊ शकता सेम गरम पाण्याने. सो आम्ही शंकराकडे गेलो, तिथे थोडा वेळ बसलो, मेडिटेशन केलं, पाय धुतले गरम पाण्याने, मस्त वाटलं एकदम. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत खाली जायला निघालो. सो ओव्हरऑल खीरगंगाचा एक्सपिरियन्स मला फार आवडला. बर्फात खेळायला मिळालं आणि सनराईज सनसेट सगळे एकदम मस्त, म्हणजे आय कॅन नेवर फॉरगेट इट. इट वॉज सो ब्युटिफुल. आणि माझा वाढदिवस होता तेव्हा, सो इट वॉज द बेस्ट बर्थडे एव्हर असं मला वाटतं. आणि एव्हरीवन शुड गो डू दॅट ट्रेक. तुम्ही हळूहळू थांबत गेलात तरी सुद्धा तिथे पोहोचल्यावरती जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. सो इट्स अ वर्थ द 6 hours ऑफ क्लाइम्बिंग. आणि खाली येताना मात्र आम्ही मग तोषच्या साईडनी जायचं ठरवलं, कारण कलगा साईडनी आलो होतो. सो तोषच्या साईडनी जाताना तुम्ही लिटरली माउंटन एजवरनं चालत असता आणि सुंदर सुंदर गावं क्रॉस करता. त्या गावांचं मला वैशिष्ट्य इतकं भारी म्हणजे असं नोटीस झालं की लिनियर आयुष्य नाही आहे त्यांचं. कोणाची गच्ची कोणाचं फ्रंट यार्ड असतं, कोणाच्या गच्चीला जोडून दुसऱ्याचं घर असतं आणि तो त्यांचा पहिला मजला असतो. सो ते सगळं क्रॉस करून तोष साईडने आम्ही खाली गेलो. त्याला 4.5 तास लागले, उतरायला कमी वेळ लागला. ॲक्च्युली तोषची साईड खूप लांब आहे, पण आम्हाला उतरायला कमी वेळ लागला. आणि तिथनं परत रिव्हर क्रॉस करून पुलगा डॅम क्रॉस करून आम्ही कलगाला राहायला आलो. पण तिथे अजून पण अशी लोक होती ज्यांनी शहरातनं येऊन हिमालयात इथे हिमालयाजवळ राहायचं ठिकाण तयार केलं आहे.
सो लीजवरती प्रॉपर्टी घेऊन असं काय काय करता येतं. सो ते आम्ही बघायला म्हणून एक दिवस कलगामध्ये थांबलो आणि परत मग कॅब करून कसोलला. आमच्या बॅगा कारण कसोलला होत्या. सो दॅट्स इट. कसोल खीरगंगा ट्रिप एवढीच. पुढे मनालीच्या किस्स्यासाठी स्टोरीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपण परत. आम्ही नगरला गेलो नंतर. नगर, मनाली, पुढे धर्मशाला असं मोठी स्टोरी आहे 1 महिन्याची. सो स्टे ट्यून्ड फॉर इट. होप यू लाईक्ड इट. इफ मी काही मिस केलं असेल तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि आय विल गेट बॅक टू यू ऑन दॅट. सो थँक्यू सो मच. बाय बाय.